आमदार यांच्या वरदस्थानी 350 ते 400 कोटीचा महाघोटाळा या पत्राद्वारे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणला. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये जे प्रशासक सरकारने नेमलेले आहेत, निवडणुका न झाल्यामुळे किंवा सरकारची निवडणुका घेण्याची इच्छा नसल्यामुळे त्या महानगरपालिकात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारी पैशाची जी लुटमार सुरू आहे, प्रत्येक मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर, मीरा भाईंदर, 70,000चा कचऱ्याचा डबा मीरा भाईंदरला घेतला जातो सोन्यानं मडवलेला. पुणे असेल, पिंपरी चिंचवड, सर्वत्र. काल मला आमच्या नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले. अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केली मुख्यमंत्र्यांकडे, अँटी करप्शनकडे, संबंधित जिल्ह्यातल्या अथॉरिटीकडे. जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेला तर रस्ते जागेवर नाही, नागरी सुविधा नाहीयेत, रस्ते जागेवरच नाहीयेत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण 776 रस्त्यांची कामं झाली. 776 रस्ते आणि त्याच्यावर 350 कोटी साधारण खर्च झालेले आहेत. 350 कोटी. आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत. या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहे हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे, प्रत्येक. आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे? तिथे जे आमदार आहेत, संग्राम जगताप, ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले, अचानक पिळ्या बिळा लावून फिरतात, भगवा गमछा घालून फिरतात. कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते तो त्यांचा प्रश्न आहे. अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत, ते डुप्लिकेट. प्रशासक, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांच्या संगनमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात. याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं. त्यांनी स्वतः दिलंय. त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर, म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली. आज मिळेल त्यांना. जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही, तुरुंगातच जागा त्यांची. आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये, लोकांना रस्ते नाहीये आणि तो करणारे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, नगरसेवक, माजी महापौर आहेत, जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता. मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे. हा सुद्धा अर्बन नक्षलवादच आहे ना. अशी लुटमार करणं ही जनतेच्या पैशाची. लावा त्यांच्यावरती तुमचे कायदे, विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना. महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा, लाखो कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकाना कांदे सोडत आहे. आणि त्याचं नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करतायत. अहिल्यानगरचा विषय अत्यंत गंभीर आहे. मी सगळी फाईल चाळली. 776 रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत आणि एकही रस्ता आज अहिल्यानगर मध्ये दिसत नाही. लोकांचे प्रचंड हाल आहेत. लहान मुलं, वृद्ध, शाळेत जाणारी मुलं. पहा जाऊन तुम्ही, एकदा आपण जाऊ सगळे. बोला पुढे काय. मोठ्या प्रमाणात मंत्री, आमदार भ्रष्टाचाराची चौकशी मागणी केलेली आहे. मंत्री गणेश नाईक असतील किंवा नगर विकास खात्यातला भ्रष्टाचार म्हणजेच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार. मी जो आता तुम्हाला अहिल्यानगर महानगरपालिकेतला 776 रस्त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा नगर विकास खात्याशी संबंधित आहे. 350 कोटी फक्त रस्त्याचे खाल्लेले आहेत. जे रस्ते नाहीत, पैसे खर्च झाले ठेकेदारांकडून. आणि नगर विकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा आधार आहे. नगर विकास खातं, समृद्धी महामार्ग, आता शक्तीपीठ महामार्ग, माती, रेती, डांबर आणि खडी
आणि सिमेंट या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार सुरू.